त्याला वैभव मला माफ करतो ही मुलाखत बघितल्यावर, पण समस्त महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे असं मला वाटतं. सगळे भक्तगण आणि भक्तगण फक्त देवाचे नाही म्हणणार मी, प्रवाहाचे भक्तगण आज आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. हे आमच्यात चालू होतं आणि वैभव म्हणाला याद राग कुणाला सांगितलंच तर. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाह वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन कार्यक्रम घेऊन येतच असते. त्या कार्यक्रमामधून मनोरंजन तर होतच असतं, पण त्या सगळ्यामधली एक गोष्ट प्रामुख्याने आकर्षित केली जाते ती म्हणजे मालिकेची कथा. त्यानंतर मालिकेचा जो पूर्ण ऑरा असतो तो प्रत्येक मालिकेच्या आधीच्या ऑरापेक्षा खरंच खूप वेगळा आणि निराळा असतो. अशीच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे. मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर तर खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. पण सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आज त्या मालिकेच्या निमित्ताने, मालिकेच्या लॉन्चच्या निमित्ताने आम्ही कुडाळला आलो आहोत, कोकणामध्ये आलो आहोत. आणि कोकणामध्ये आल्यावर दशावतार जर नाही बघितला तर काहीच बघितलं नाही. आणि याच सगळ्या संदर्भात गप्पा मारण्यासाठी एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे एक अशी अभिनेत्री ज्या अभिनेत्रीला आपण खूप आधीपासून बघत आलो आहोत निरनिराळ्या मालिकांमधून, चित्रपटांमधून. आणि याच सगळ्या वर्दळीमधून आता खूप चांगल्या गॅपने आपल्यासाठी मालिकेमधून पदार्पण करत आहे. माझ्यासोबत आहे सुकन्या दैताई. काय सांगशील? सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. आणि नंबर वन वाहिनीवरती मी काम करणार आहे. खूप आनंद होतोय, खूप मस्त वाटतंय. आणि मुळातच प्रत्येक वेळेला जसं तू म्हणालास की एक वेगळी गोष्ट घेऊन येतं स्टार प्रवाह, तसंच आजपर्यंत अनेक प्रमोशन्स केले आणि प्रत्येकजण काहीतरी वेगळं प्रमोशन करतं. पण आज जे प्रमोशन चाललंय ना की ते दशावतार सादर होतोय, देवाच्या दारी आपण आहोत, तर एक वेगळ्याच झोन मध्ये आम्ही गेलोत का, आपण सगळेच जण खरं तर गेलेलो. आणि तसाच झोन एक वेगळा आपल्याला मालिकेत बघायला मिळणार आहे की खूप छान आणि खूप वेगळं काहीतरी आहे. नक्कीच कुठेतरी काहीतरी संदर्भ मिळतील. पण मला असं वाटतं की आयुष्यात आपल्या एखादी गोष्ट परत परत घडत असते, तसं असेल. पण एक तर टीम खूप छान आहे, टीम बरोबर काम करण्यात खूप मजा येते. काही एपिसोडचं शूटिंग झालंय आणि कुडाळमध्ये येऊन एखाद्या मालिकेचं, सिनेमाचं प्रमोशन होऊ शकतं पण एखाद्या मालिकेचं असं प्रमोशन करणं हे खरंच ह्या वाहिनींचं दाखवून की किती वेगळी आहे, की संकल्पना किती वेगळी आहे. आणि कुडाळमधले सगळे रहिवासी, सगळे भक्तगण आणि भक्तगण फक्त देवाचे नाही म्हणणार मी, प्रवाहाचे भक्तगण आज आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांच्यातली सकारात्मकता त्यांनी आम्हाला दिली ना, ती ऊर्जा घेऊन आम्ही शूटिंग करायला जाणार आहोत. इतकं छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आणि इथे समोर नदी, आता रात्र आहे म्हणून दिसत नाही, पण नदी काठी असं बसून आपण बोलणं हे आयुष्यात कधी शक्य होतं का? शक्यच नाही होणार, शक्यच नाही होणार. तर इतकं छान वाटतंय इथे, म्हणजे इथे ध्यानाला बसल्यासारखं वाटतंय मला. तर इतकं शांत, इतकं छान वातावरण. आणि दशावतार ना कधीतरी लहानपणी बघितलेले, अच्छा. पण आज इथे संयुक्त दशावतार चाललेत. म्हणजे या विभागातले जेवढे जेवढे दशावतार करणारे जे अग्रेसर आहेत किंवा आपण म्हणू त्याच्यासाठी फेमस आहेत, ते आज सगळेजण इथे आलेले आहेत. आणि ते केवळ आणि केवळ स्टार प्रवाहाच्या प्रेमापोटी इथे आलेत असं मला वाटतं. आणि हे भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला हे दशावतार बघायला मिळत आहे. म्हणजे ना जेव्हा आपल्या मालिकेची प्रोमोची सुरुवात झालेली आहे ना, त्या प्रोमो प्रत्येक त्या वेळेवर ना खरंच खूप चांगले गाजत होते. 3 प्रोमो आउट झालेत. पहिल्या 2 प्रोमोतून तर कळून येते की गिरिजाची एक वेगळी कथा सुरू आहे, तुझी एक वेगळी स्टोरी सुरू आहे. आणि जो जेव्हा तिसरा प्रोमो आला त्या तिसऱ्या प्रोमोमध्ये ना पूर्णपणे कन्फ्युज झालंय. म्हणजे असं बघा हरकत नाही की प्रोमो असाच असा पाहिजे, ज्यामुळे प्रेक्षकांना जास्त उत्सुकता वाटली पाहिजे. खूपच गोंधळ वाटतो, पण तो हवा असं वाटतं. हो, संतोष पाटीलनी अतिशय सुंदर प्रोमोज केलेले आहेत, खूप छान. ते करताना सुद्धा खूप मजा येत होती. की असे प्रोमोज करतो आपण, पण ते असे प्रोमो करण्यात पण मजा येत होती. आणि खूप छान पद्धतीने आपल्या समोर, तू म्हणतो उत्सुकता आहे प्रत्येक वेळेला की काय असेल, किंवा माझ्या भूमिकेबद्दल मला सुद्धा खूप उत्सुकता होती की काय होणार आहे या भूमिकेचं. कारण ही जी सुलक्षणा ही संस्कार जपणारी आहे, संस्कृती जपणारी आहे, तेवढीच कणखर आहे पण तेवढीच ती सॉफ्ट सुद्धा आहे, कनवाळू सुद्धा आहे. आणि हे प्रत्येक आता कथा उलगडत जाईल तेव्हा कळेल किंवा माझं आणि कावेरीचं काय नातं आहे, माझं आणि यश बरोबर काय नातं आहे, हे हळूहळू कळायला लागेल. आणि ते उलगडताना ना खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना सुद्धा. आणि कुठेतरी असं वाटेल की हे कुठेतरी घडलंय आपल्या आयुष्यात, हे काहीतरी काय म्हणजे याचं टायटल सॉंग्स तू बघशील, ते शीर्षक गीत जे केलेलं आहे ना, ते आजच आम्ही ऐकलं खरं तर. त्याचे जे शब्द आहेत आणि ते इतके गोड आहेत, ते
आपण गुणगुणत राहतो, कोण होतीस तू, काय झालीस तू. खूप छान वाटतं. टायटलवरनं सुद्धा एक वेगळेपणा जाणवतो. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे तुम्हाला सगळं बघताना. म्हणजे मी सगळ्या मालिका बघत असते जेव्हा मी घरात असते. तर मला असं स्वतःला स्क्रीनवरती बघताना मजा येते, क्या बात आहे. 3 की वर्षानंतर. हे असं रूप नाही बघितलेलं मी पण माझं. बरोबर. आणि मला कोणीतरी अशा भूमिकेमध्ये इमॅजिन करतंय, की ही भूमिका करू शकेल, हं, हं. हे सुद्धा मला नवल वाटतं. कारण नक्कीच. आत्तापर्यंत मी जे आलेले आहे ती कुठलेही सिनेमा असू दे किंवा मालिका असू दे, सगळ्यांना सांभाळून घेणारी, समजून घेणारी अशी आई करत आले. तर मला सुद्धा ना स्वतःला हे चॅलेंजिंग वाटतं, की काय करू शकते मी ह्याच्यात? की ती व्हिलनही वाटता कामा नये, बरोबर आहे. पण ती सॉफ्टही नाहीये, हां. अशी गंमत आहे त्याच्यामध्ये. तर ते करताना खरंच खूप मजा येणार आहे मला नक्कीच. सुद्धा. बरं तर जेवढी स्टारकास्ट आहे ना, तेवढं प्रत्येक स्टारकास्टचा ना त्यांचा ऑरा आहे. हो. त्यांची भूमिका ठाम अशी आहे आणि आता दशावताराचा गेम सुरू होता, खेळ सुरू होता, गेम नाही खेळ सुरू होता ना, तेव्हा वैभव दादाने तुझं काहीतरी सुरू होतं. ते नेमकं काय सुरू होतं? ते आता रेकॉर्ड तर झालं, पण काय सुरू होतं ते मला ऐकायचं आहे. कारण का ना, मला खरंच वाटत नव्हतं, की तुम्ही पहिल्यांदा काम करताय. जी मैत्री असते ना, की "अरे यार, तो तुला मारतो, तू त्याला मारतोस." काय नेमकं सुरू आहे ते? काही नाही आता इथे सांगताना त्याने सांगितलं, की मला या मालिकेमध्ये म्हणजे मला मुलगी आहे हां. आणि मी एकुलता एक तिचा बाप आहे, कारण मला बायको नाहीये ना, हां. असं त्याने सांगितलं. आणि प्रेक्षकांमधल्या एका काकांनी कोणाला तरी खरंच असं वाटलं, की तो प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा त्याला बायको नाहीये आणि त्याला वैभव मला माफ कर तू ही मुलाखत बघितल्यावर. पण समस्त महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे असं मला वाटतं, हां. की त्यांनी त्याला एक कार्ड दिलं. हां. त्याच्यावर होतं श्री स्वामी समर्थ वधू सूचक केंद्र अरे यार! आणि ते कार्ड माझ्याकडे आहे. मी ठेवलंय. हां, कधी कुणाला गरज लागली तर माझ्याकडे या. हां. की तुम्ही संध्याकाळी मला भेटा. बरोबर. आपण जरा भेटूया, मी तुम्हाला सांगतो. हां. तर हे आमच्यात चालू होतं आणि वैभव म्हणाला, "याद राख कुणाला सांगितलंस तर." चॅप्टर तर भारी उद्या झाले. हां, उद्या कदाचित कांदे पोह्यांचा कार्यक्रम होऊ शकेल. होऊ शकतात. एवढं नक्की आहे. बरं असं तर झालेलं आहे. कुडाळमध्ये आलोय. कुडाळमध्ये आपल्या मालिकेचा लॉन्च झालाय. हो. दशावतारांनी सुरुवात झाली. लक्ष्मीनारायणचं दर्शन घेतलं तुम्ही. लक्ष्मीनारायणच्या दर्शनापासून सुरुवात झाली. काय सांगशील? प्रत्येक मालिका तिच्या आधीच्या मालिकेपेक्षा वेगळी असतेच. त्याचं वेगळेपण असतंच. ह्या मालिकेमधून सुकन्या मोरे कुलकर्णी या अभिनेत्रीला किंवा एका प्रेक्षकीला कोणता असा ट्रिगर पॉइंट वाटला, की बाबा चला, थोडा वेळ का असेना पण मला मालिकेमध्ये काम करायचं आहे आणि कोणताही रोग नव्हता. काय सांगशील? नाही, नाही याच्यामध्ये खूप ट्रिगर पॉइंट्स आहेत मुळात. बरोबर. की एक तर मुळात म्हणजे भूमिका. मला जी भूमिका जी सांगितली गेली, ती जी भूमिका आहे ना, तीच मला खूप ट्रिगर पॉइंट वाटते, की अरे म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, की मी अशी भूमिका करू शकेल असं कोणाला तरी वाटणं, हेच गमतीचं होतं. प्रेक्षकांना तुला तसं बघणं. प्रेक्षकांना असं बघणं आणि मला खात्री आहे, की प्रेक्षक मला स्वीकारतील अशा भूमिकेमध्ये, ह्याची मला खात्री आहे. कारण त्याला खूप वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे पदर आहेत त्या भूमिकेला बरोबर. आणि ती प्रत्येक आपल्या मुलाबरोबर वेगळी आहे. जशी आपली आई, घरातली आई, ही प्रत्येक मूल तिच्यासाठी वेगळं असतं. सगळेच लाडके असतात. बरोबर, पण बरोबर. प्रत्येकातले गुण अवगुण वेगळे असतात आणि ते आईलाच कळतात. ती बरोबर जोखून असते. बरोबर. पण जर तो मुलगा चुकीचा वागला, तर ती तेवढीच कणखरही होऊ शकते नक्कीच, आणि ती तितकीच मऊ सुद्धा असते. नक्कीच. वेळ पडल्या पर त्यातून सुद्धा ती जरी कणखर असली, तरी तिच्या आयुष्यात तिच्या नवऱ्याचं स्थान हे खूप वेगळं आहे. बरोबर. तिचा नवरा तिच्यासाठी परमेश्वर आहे आणि ही संस्कार जपणारी बाई आहे, संस्कृती जपणारी बाई आहे, की तुम्ही जेवायला बसताना बोलायचं नाही, मोबाईल डायनिंग टेबलवर असता कामा नये. ह्याच्यातून मला वाटतं आजच्या पिढीला सुद्धा बोध देणारं काहीतरी आहे. नक्कीच, नक्कीच. आपण म्हणतो सिरियलमधनं काय मिळतंय? सिरियल चालू असते असं नाहीये. मी सुद्धा अनेक मालिका बघते व्यस्त तेव्हा मला जाणवतं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहेच. आहेच, अगदीच. तर ते एक तर आहे. स्टार प्रवाहाबरोबर काम करणं कारण खूप वर्षांपूर्वी मी काम केलं होतं. ओळख नावाची मालिका होती, अर्धन नावाची मालिका होती. त्याच्यानंतर मी आज बरेच वर्षांनी काम करते स्टार प्रवाहावर आणि सतीश बरोबर मी एक तो अभिनेता म्हणून माझ्यावर त्याने आभाळमयमध्ये काम केलं होतं. बरोबर. ती सध्या काय करते याच्यामध्ये तो माझा दिग्दर्शक होता हो. आणि आज तो स्टार प्रवाहाचा सर्वेसर्वा आहे आणि आज त्याच्या हाताखाली मी काम करते. मी आहे तिथेच आहे. हां. तो उंच उंच भरारी घेतो आणि त्याच्याबरोबर तो आपल्या सगळ्या माणसांना घेऊन जातो. बरोबर, बरोबर. त्याचा कटाक्ष असतो, की माझा कुठलाही मराठी कलाकार हा रिकामा बसता कामा नये. क्या बात है. वाह! त्याने काम करत राहिलं पाहिजे किंवा तुम्ही बघाल, की स्टार प्रवाहाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मराठी गाणी असतात. हो, हो, हो. तर तो मराठीला सुद्धा तो आपल्यासमोर सादर करतो, बरोबर. की ही भाषा कधीच मरणार नाहीये.
कधीच नाही. आपण बोलतच राहणार आहोत. फक्त ती प्रमाण भाषा आपण बोलली पाहिजे. त्याच्यासाठी तो प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यावर काम करताना किंवा एकंदरीतच ह्या संपूर्ण त्याच्या टीम बरोबर मी म्हणेन काम करताना खूप मजा येते. आज जेव्हा कुडाळला येताना त्याच्या टीमला भेटले, तेव्हा त्यांनी केलेली व्यवस्था, त्यांनी आखलेलं आयोजन हे इतकं सुंदर होतं आणि कुठेही गाजावाजा न करता त्यांनी हे काम केलं. त्याच्यानंतर नवीन पिढीचे जे सगळ्यांचे लाडके आहेत असे गिरीश आणि मंदार यांच्याबरोबर काम करायला मिळतंय. ते सुद्धा खूप छान काम करतात. त्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दल, माझ्याबद्दल किंवा वैभवबद्दल जो आदर आहे, प्रेमापोटी जो आदर आहे ना, तो आम्हाला क्षणोक्षणी जाणवतोय. किंवा अमित बरोबर काम करताना मला जाणवतं की फार काही बोलावं नाही लागलं आम्हाला. फार काही प्रॅक्टिस नाही करायला लागली आम्हाला. आपोआप त्या गोष्टी होत गेल्या. तर ना ही जी सगळी टीमचं एक जे बळ आहे ना, ते कुठेतरी मला मिळतंय आणि त्याने मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करते. कारण वर्षानुवर्ष तेच काम करून कंटाळा येतो आपल्याला. कधीतरी कधीतरी काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याला आणि ते ह्या मार्गाने मिळाल्यावर का नाही आनंद होणार. आणि रोज आपण प्रेक्षकांच्या घरात जातोय, रोज मी प्रेक्षकांना भेटणार आहे. त्यामुळे आनंदाची गोष्ट काय आहे. तर त्यामुळे हे ट्रिगर पॉइंट्स खूप आहे त्याच्यामध्ये आणि मला खूप मजा येणार आहे काम करायला. आत्ताच येतेय आणि आता अजून येणार याची मला खात्री आहे. तुर्तास तरी प्रोमोवरच आम्हाला शांत करावं लागणार आहे. 28 तारखेला मालिका आपल्या भेटीला येणार आहे. तुर्तास मी ते थांबतो. दशावताराचा खेळ आता खूप रंगत आले आहे. खूप सुंदर गाणी आता सुरू झाले आहेत. तोपर्यंत ताई धन्यवाद. तुमच्यामुळे आम्ही कुडाळमध्ये आलोय त्याबद्दल आणि तुझ्या संपूर्ण टीमचं ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्या पत्रकारांना खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही आयुष्यातले तुमच्या ऑफिसमध्ये 2 दिवस घालून तुम्ही कुडाळमध्ये आलात. फिरायला सगळ्यांनाच आवडतं, पण कामासाठी सुद्धा येणं आणि कुडाळ सारख्या ठिकाणी येणं हे खरं तुम्हा सगळ्यांचे आभार आणि तुमचं कौतुक आहे. ज्या पद्धतीने तुम्ही येऊन आमचं प्रत्येक गोष्ट प्रमोट करता, तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार, मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तुला सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद आणि थँक्यू लेट्सअप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल. येस, थँक्यू सो मच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.